शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या चालूला जुलै महिना आहे. आज तारीख आहे 24 आणि बऱ्याचशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं आता सध्या चालूला माल घालवायला आला असेल आणि त्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या समस्या आहेत, की सध्या चालूला डाळिंबाचे दर आहेत ते उतरलेले किंवा रिव्हर्स आपल्याला आलेले दिसून येतात. पाठीमागच्याच महिन्यातला जर विषय घेतला तर साधारण पाठीमागच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आपल्या डाळिंबाचे जे दर होते ते साधारण ₹150 पासून ते ₹210 पर्यंत प्रति किलो होते. आणि आता रिव्हर्स येण्यापाठीमागची कोणकोणती कारणं आहेत? सध्या त्याच्यामधलं पहिलं कारण बघायला गेलं, बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी बागा या थंडी संपल्यानंतर म्हणजेच साधारण डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामधल्या धरलेल्या बागा, त्या बागा आता बऱ्यापैकी उतरायला किंवा काढणीला तयार झालेत आणि त्याच्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये जी होणारी आवक आहे, ती प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे बराचसे डाळिंब हे व्यापाऱ्यांना उपलब्ध झाल्यामुळे सुद्धा आपल्याला मार्केट्समध्ये डाळिंबाचे दर आहेत ते कमी किंवा रिव्हर्स झालेले दिसून येतात. त्याचबरोबर सध्या चालू पाऊस हा पूर्ण भारतभर चालू आहे आणि हे मान्सूनचं आगमन झाल्यामुळे जे महाराष्ट्र किंवा भारतभर जे वेगवेगळ्या मार्केट समिती आहेत, तिथं होणारी मालाची आवक असेल किंवा तिथल्या व्यापाऱ्यांचं जी सकारात्मकता असेल किंवा प्रत्यक्ष प्लॉटवरती जाऊन जे खरेदी करण्याची जी गोष्ट असेल, ते बऱ्यापैकी व्यापाऱ्यांकडून या पावसामुळं जे पुढं तोडणीसाठी असेल, ट्रान्सपोर्टसाठी असेल, पॅकिंगसाठी असेल, हे अडचणी लक्षात घेता बरेचशे व्यापाऱ्यांची संख्या किंवा बऱ्याचशा व्यापाऱ्यांची मागणी आहे, ही आपल्याला कमी झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर सध्या चालूला आखाड महिना आहे आणि हे आखाड महिना संपल्यानंतर जेव्हा श्रावण महिना चालू होईल आणि श्रावण महिन्यापासून जेव्हा वेगवेगळे सण आपल्या पूर्ण देशभर साजरे होत असतात आणि शक्यतो श्रावण महिन्यामध्ये उपास तापास असेल आणि त्याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी मागणी जी आहे ते डाळिंबाला आखाड महिन्या संपल्यानंतर आपल्याला मार्केट्समध्ये दिसून येईल आणि साधारण 27-28 तारखेनंतर पुन्हा मार्केट आपल्याला ग्रीप घेतलेलं दिसून येईल आणि ह्या सर्व गोष्टी त्याच्याबरोबरच सध्या चालूला पाऊस असल्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या बागेवरती तेल्या रोगाचा प्रादुर्भाव असेल, कुजवा रोगाचा प्रादुर्भाव असेल, डांबरी रोगाचा प्रादुर्भाव असेल, त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी झाडावरचा माल तोडून मग कच्चा असेल, पिकलेला असेल, तो आणून मार्केट्समध्ये आडतीला घातलाय आणि त्याच्यामुळे आवकही बऱ्यापैकी वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि तसेच ह्या पावसामुळे भीतीपोटी शेतकऱ्यांनी तेल्या येऊ नये, कुजवा येऊ नये, डांबरी रोग येऊ नये, फळकूज सारखी समस्या येऊ नये आणि त्या भीतीपोटी सुद्धा शेतकरी बांधव 6-6.5 महिने पूर्ण झाले नाहीत तरीही कच्चा माल आणून मार्केट्समध्ये घालत आहेत. जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला संकट येऊ नये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी शेतकरी जे करत आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये आवक वाढून एकंदरीतच आपल्याला माल किंवा आपला जो दर आहे तो आपल्याला कमी किंवा रिव्हर्स झालेला दिसून येत आहे. आता ह्याच्यासाठी करायचं काय? तर शेतकरी बांधवांनी शक्यतो ज्या बागासनी अजूनही 6-6.5 महिने पूर्ण झाले नाहीत, शक्यतो अशा शेतकरी बांधवांनी घाई गडबड करू नये. साधारण अजून 8 ते 10 दिवसामध्ये जेव्हा आखाड महिना संपेल, 27-28 नंतर आखाड महिना संपेल आणि श्रावण महिना चालू होईल, तेव्हा जास्त प्रमाणात उत्तर भारतातून असेल किंवा पूर्ण भारतभर आपल्याला ह्या डाळिंबाला जास्त मागणी राहत असते. त्या पिरियडमध्ये सण, सूत किंवा उपास, एकादशी जास्त प्रमाणात असते, तेव्हा मागणी जास्त राहू शकते. आणि त्याच्यामुळे ज्याही शेतकरी बांधवांच्या बागेला अजून 6-6.5 महिने पूर्ण झाले आहेत, अशा शेतकरी बांधवांनी जास्त घाई गडबड करू नये. आणि ज्या बागांना आता 6-6.5 महिने झाले, जेवढा माल आपल्याला कटिंगला तयार झालाय, जेवढा माल काढण्यासाठी तयार झालाय, शक्यतो तेवढाच आलेला माल आडतीला घातणे तर ते बेस्ट राहील. जर सरसकट सगळाच व्यवहार करला किंवा सरसकट सगळाच व्यापाऱ्याला देत बसला तर एकंदरीतच आपलं होणारं जे नुकसान आहे ते न भरून निघणार आहे. त्याच्यामुळं शक्यतो ही काळजी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. धन्यवाद.